महाराष्ट्रात महाआघाडी करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला आता 30 जानेवारीचा अल्टिमेटम दिलाय। जागा वाटपाच्या आमच्या प्रस्तावाला काँग्रेसनं वेळेत प्रतिसाद दिला नाही तर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत, असं खुलं आव्हान आंबेडकरांनी दिलंय। अगर आप कह रहे हैं कि मायम पार्टी से आपको तकलीफ है, मैं आपसे कह रहा हूं कि आप मेरे बड़े भाई जनाब बाला साहिब अम्बेडकर साहब से बात करो, उनकी इज्जत के मुताबिक उनको सीट दे दो, मेरे को एक सीट भी नहीं चाहिए। ओवेसींच्या या खुल्या ऑफर नंतरही काँग्रेस आघाडीनं प्रकाश आंबेडकरांच्या जागा वाटपासंबंधीच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही। म्हणूनच आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला चर्चेसाठी 30 जानेवारीची डेडलाईन दिली आहे। चर्चा आता निर्णयास गेली पाहिजे जर तिथे आला तर, आणि 30 तारखेच्या आतपर्यंत हा लेखी प्रस्ताव आला नाही तर आम्ही लवकरच वंचित बहुजन आघाडीची बैठक घेऊ आणि वंचित बहुजन आघाडीची बैठक घेऊन जो निर्णय आम्हाला घ्यायचा आहे आणि वंचित बहुजन आघाडीला जो योग्य निर्णय वाटतोय तो निर्णय आम्ही घेण्यास मोकळे आहोत। आघाडीत सामील होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीसाठी 12 जागा मागितल्या। या 12 जागा कोणत्या असाव्यात हे देखील काँग्रेसनेच ठरवावं, असंही आंबेडकरांनी म्हटलंय। ज्या जागा ते 3 वेळा सातत्याने हारलेले आहेत आणि ज्या जागेंवरती त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाही, अशा जागेंपैकी 12 जागा त्यांनी आम्हाला सुचवाव्यात आणि त्या आम्ही घ्यायला तयार आहोत। आंबेडकरांच्या या प्रस्तावावर काँग्रेस नेते जाहीरपणे आम्ही चर्चेला तयार आहोत म्हणूनही सांगतात, पण 12 जागा देणं शक्य नसल्याचंही अशोक चव्हाणांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय। बाळासाहेबांना सोबत घेण्याबद्दल तर स्वागतच आहे। जागा किती द्यायच्या, ह्या काँग्रेसमधून जागा किती द्यायच्या, राष्ट्रवादीतून किती जागा द्यायच्या, इतरही मित्रपक्ष आहेत, 4 ते 5 पक्ष महत्त्वाचे आहेत, त्याच्यामधले सर्वच महत्त्वाचे, पण त्यातले 4-5 पक्षांनी अपेक्षा व्यक्त केली, त्यांचाही विचार करावा लागेल। हे सगळं गणित, हे सगळं विचार करून निर्णय घ्यावा लागेल आणि मला वाटतं की त्यातला बराचसा मार्ग आता सुकर झालेला आहे असं मला वाटतं। थोडक्यात काय तर काँग्रेस नेते आंबेडकरांना सोबत घ्यायला तयार असल्याचं जाहीरपणे सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्याशी जागा वाटपाची चर्चाही करत नाहीये। काँग्रेसच्या याच दुटप्पी भूमिकेला वैतागून अखेर आंबेडकरांनी आता थेट अल्टिमेटमच देऊन टाकलाय। बघूयात आता तरी काँग्रेस आघाडी आंबेडकरांना प्रत्यक्ष चर्चेला बोलावतेय का ते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।